अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेत साठेनगर भागातील एका गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता। त्या पथकात उदय महेश कसबे हा 17 वर्षाचा नवतरुण मुलगा सहभागी झाला होता। शेवटच्या थरावर तो गेला आणि तोल ढासळून खाली पडला होता। यात तो जब्बर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर अहमदपूर येथे उपचार करण्यात आले होते। मध्यरात्री पोटात दुखू लागल्यामुळे त्याला लातूरला हलविण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। दहीहंडी फोडण्यासाठी उदय सर्वात वरच्या थरावर होता। थर कोसळला आणि उदय खाली पडला। त्याच्या छातीला जब्बर दुखापत झाली होती। ही दुखापत अंतर्गत होती म्हणून लवकर लक्षात आले नाही। रात्री उदयला पोटात खूप त्रास होऊ लागला व उलटी झाल्यामुळे त्याला लातूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच उदयचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी अहमदपूर पोलीस स्टेशन गाठले व आयोजकांवर आक्षेप घेतला म्हणून बराच वेळ रौंदाळा चालला। सदर प्रकरणी अहमदपूर पोलिसात ईडी दाखल असून उदयचे आईवडील व आयोजक मंडळाचा समेट घडून आल्यानंतर ही घटना घडण्यामागे कसलाही हेतू किंवा उद्देश नसून अपघाती व दुर्दैवी घटना असल्याचे लक्षात आल्यानंतर उदयच्या आईवडिलांनी आयोजकांवरील आक्षेप मागे घेतले। लातूर येथेच उदयच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली असून मृतदेह शववाहिकेतून आणण्यात आला व अत्यंत शोकाकुल वातावरणात 17 वर्षीय उदयवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या संदर्भात दहीहंडी स्पर्धा आयोजन करणाऱ्या आयोजक मंडळातील सदस्याशी आम्ही संवाद साधला असता पुढील काळात अशी कोणावरही वेळ येणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊन आवश्यक त्या उणीव भरून काढू। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून उदय कसबेच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या। या घटनेमुळे अहमदपूर शहरासह परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। आवाज बहुजनांचा।